जय शिवराय मित्रांनो राज्यातील महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवायला सुरुवात केलेली आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळतात। परंतु आता महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये ऐवजी 2100 रुपये खात्यामध्ये येणार आहेत। ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आता हे 1,500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये कधीपासून खात्यामध्ये यायला सुरुवात होणार, याचबरोबर राज्यातल्या 80 लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलेल्या आहेत। तर या संदर्भात म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि या 2100 रुपयाच्या हप्त्यासाठी जे काही वाढीव निधी राज्य सरकार जे देणार आहे, तर त्यासाठी कोणत्या महिला राज्यातल्या पात्र होणार, या संदर्भात थोडक्यात माहिती आणि महिलांना यासाठी काय करावं लागणार ही सुद्धा माहिती संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती, पुरेपूर माहिती तुम्हाला कळेल। तर लाडक्या बहिणींनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर मे आणि जून महिन्याचा हप्ता थकीत आहे आणि मे आणि जून महिन्याचा जो काही थकीत हप्ता आहे, तर तो 15 जुलै पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे। परंतु त्यातच आपण जर पाहायला गेलं तर केंद्रीय आर्थिकी त्यातच आपण जर पाहायला गेलं तर केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण पडताळणी केली असता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत निधीची वाढ करण्याची सूचना राज्य सरकारला दिलेली आहे। त्यामुळे केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीच्या माध्यमातून राज्य सरकारने 1,500 रुपये ऐवजी 2100 रुपयाचा हप्ता महिलांना द्यावा, अशा सूचना केंद्राच्या सल्लागार समितीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे आता राज्य सरकारचं आपण जर पाहिलं तर सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे असतील, यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या वाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे आणि हा निर्णय याच पावसाळी अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता आहे। आणि हा निर्णय जर झाला, 2100 रुपयाचा हप्ता जर झाला, तर आपण जर पाहायला गेलं तर येणारा हे काही जुलै महिन्याचा हप्ता आहे, तर या जुलै महिन्यापासून 2100 रुपये महिलांना महिन्याला मिळायला सुरुवात होईल। परंतु त्यातच जर आपण जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 80 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत। महिलांना अपात्रतेची वेगवेगळी कारणे सांगितली आहेत आणि त्या अंतर्गत महिलांना अपात्र केलेल्या आहेत। परंतु ज्या काही ओरिजिनल राज्यातल्या महिला लाभार्थी आहेत सध्याच्या, त्या 1,65,00,000 महिला आहेत आणि या 1,65,00,000 महिलांचे मे आणि जून महिन्याचे हप्ते थकीत आहेत आणि या महिलांच्या खात्यामध्ये आता 15 जुलै पर्यंत मे आणि जूनचा हप्ता जो आहे, तर तो येण्याची शक्यता आहे। जवळपास 8,000 कोटीच्या जवळपास हा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित करण्याची शक्यता आहे। आता आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकार आता जे काही निधी वाढ करणार आहे 2100 रुपयाची, तर त्या हप्त्यासाठी कोणत्या महिला पात्र होणार या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। ज्या महिला अगोदर लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता घेत आहेत त्या महिला पात्र होणार आहेत। ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे, ज्या महिलांना पीएम किसान नमो शेतकरीचे लाभ येतात, त्यांना 2100 रुपये पैसे येणार, 2100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार नाहीत। त्यांच्या खात्यामध्ये फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे वाढीव जर निधी केला तर अतिरिक्त त्यांच्यामध्ये 600 रुपयांची वाढ होणार आहे। म्हणजे पहिले 500 रुपये महिना आणि हे 600 एकूण 1100 रुपये ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे त्या महिलांना 1100 रुपये महिन्याला येतील। परंतु ज्या महिलांना पुरेपूर मागे लाडक्या बहिणीचा 1,500 रुपयाचा हप्ता मिळत होता, तर त्यांच्यामध्ये त्यांना मात्र 2100 रुपयाचा हप्ता हा येणार आहे, ही मात्र स्पष्टपणे माहिती आहे। आता यासाठी महिलांना काय करायचं आहे, काही महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद पडले असतील, तर त्या महिलांना आपण जर पाहायला केवायसी करायची आहे, आधार प्रमाणीकरण करायचं आहे, या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत। परंतु आपण जर पाहायला गेलं तर केंद्रीय आर्थिक सल्लागार समिती असते आणि ती संपूर्ण राज्याच्या ती काही जे असतं ही संपूर्ण महिलांच्या योजनांचा अभ्यास करत असते किंवा कुठल्याही योजनेचा अभ्यास करत असते। त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अभ्यास केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवल्यामुळे, राज्य सरकारने ही योजना राबवल्यामुळे राज्यातील महिलांचं जे उत्पन्न आहे ते वाढलेलं आहे आणि शिक्षणामध्ये आणि त्यांच्या खर्चामध्ये ही वाढ झालेली आहे आणि हा पैसा अत्यंत उपयोगी येत आहे।
अशी सूचना किंवा असं केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीचं म्हणणं आहे. आणि त्यानुसार आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधीची वाढ करण्याची वेळ आलेली आहे, कारण की खर्च वाढलेला आहे, महागाई वाढलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपयाचा हप्ता राज्य सरकारने करावा, अशा सूचना किंवा अशा प्रकारची माहिती केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. आणि आता बघूयात, आता केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीचं राज्य सरकार कितपत ऐकतं किंवा कितपत ही योजनेच्या निधीमध्ये वाढ करतं हेही महत्वाचं आहे. परंतु याच्या अगोदरही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलेलं आहे, निवडणुकीच्या कालखंडामध्ये जर पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये महिलांना देऊ. आता निधीची वाढ या अधिवेशनामध्ये होते का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे, कारण की या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर एक अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. कारण की कुठल्याही योजनेमध्ये निधीची वाढ करायची असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याची तरतूद होणं गरजेचं आहे. त्यासाठी निधीची वेगळी तरतूद, निधीची पुरवणी मागणी किंवा निधीची तरतूद होणं गरजेचं आहे. तसं तर मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये झालं नाही, परंतु सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं. राज्याचे अर्थमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीसच आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीसच आहेत. त्यामुळे हा राज्याची आर्थिक स्थिती पाहता ते योग्य निर्णय घेतील असं केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीचं म्हणणं आहे. आता बघूया याच्यामध्ये किती रुपयांची वाढ होते. आणि खरंच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर 2100 रुपयाची वाढ झाली तर येणाऱ्या जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात होतील. तर या संदर्भात म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महिलांचे प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करूयात. जय शिवराय.